आज अश्विनी सतीश स्वादमध्ये आपण पारंपरिक शेंगोळ्यांची रेसिपी आमच्याकडे कशी करतात ते आई तुम्हाला आज दाखवणार आहे। त्यासाठी कुठलं साहित्य लागणार आहे आणि ते कसं करायचं ते आज बघूया। यासाठी आपल्याला इथे 2 वाट्या ज्वारीचं पीठ लागणार आहे। या पिठामध्ये खरं तर नाचणीचं पीठ देखील मिक्स केलेलं आहे दळून आणतानाच। त्यानंतर आपण अर्धी वाटी कणिक घेतो आहोत। त्यानंतर 1 टेबलस्पून डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतो आहोत। यासाठी लागणारं वाटण काय आहे ते बघूया। 1 मोठा चमचा साधारणतः जिरं घेतलाय, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं। आणि यातलं अर्ध जे आहे ते आपण शेंगोळ्याच्या पिठामध्ये घातलं आहे। आणि यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते पाहूया। हळद घेतली आहे इथे लहान चमचाभर आणि 2 लहान चमचे भरून आपण इथे तिखट घेतलेलं आहे। साधारण तिखट आहे त्यामुळे कमी घेतलंय, आपल्याला खूप तिखट आग नको आहे त्यामुळे आपण चवीसारखं तिखट घेतलेलं आहे। आणि इथे या पिठाला लागेल एवढं स्वादासाठी मीठ घातलं आहे। हे सगळं साहित्य काय करायचं, एकत्र आधी हाताने करून घ्यायचं मिक्स आणि मग थोडं थोडं करत त्यात पाणी घालायचं। एकदम पाणी घालायचं नाही कारण आपल्याला इथे घट्टसर गोळा हवा आहे, कारण आपल्याला याचे शेंगोळे वळायचे आहेत। तर असट झाले तर ते एकमेकांना चिकटतात आणि पाहिजे तो आकार सुद्धा होत नाही। म्हणून थोडं थोडं करत पाणी घालून हा घट्टसर गोळा मळून घेते आहे। हा खरं तर प्रत्येकाच्या घरीच करण्यात येणारा पदार्थ आहे, पण प्रत्येकाकडे साहित्यही थोडंफार वेगळं असतं आणि त्यामुळे त्याची चवही बदलते। म्हणून आज आपण वेगळे साहित्य घेऊन वेगळं हे पाहतो आहोत। आता बघा आई तुम्हाला करून दाखवते आहे। छोटे छोटे गोळे घेऊन आपण असे लांबसर आकारामध्ये त्याचा आकार करायचा आणि त्याची दोन्ही टोकं जुळवून घ्यायची, पक्की करायची। कोणी याला चिमटे सुद्धा म्हणतात, कोणी शेंगोळ्या म्हणतात, आम्ही शेंगोळे म्हणतो। तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आता यासाठी आपण इथे तेल घेतो आहोत। थोडंसं तेल चांगलंच घ्यायचं कारण याला चवही यायला हवी, कारण वरून आपण थोडंसं तेल घेणार आहोत पण याला शिजताना थोडंसं तेल जास्त लागतं। तर आपण इथे साधारणतः 4 चमचे मध्यम आकाराचे 4 चमचे तेल घेतलं आहे। त्यानंतर मोहरी आणि जिरं आणि लसणाचं हे वाटण घालतो आहे याच्यामध्ये। आणि हे वाटण घातल्यानंतर थोडंसं परतवून घेतल्यानंतर आपल्याला इथे 2 चमचे साधारण तिखट घ्यायचं आहे। हे 2 चमचे म्हणजे लहान 2 चमचे असल्यामुळे आपल्याला 2 चमचे नाही तर हा साधारण 1 चमचा तिखट असतं। आणि ही चवीला आणि रंगाला हळद। आता हे घेतल्यानंतर इथे आपण पाणी घालून घेणार आहोत। हा मग हा 2 ग्लासांचा आहे म्हणून आपण इथे 2 मग म्हणजे 4 ग्लास इथे पाणी हे घेतलेलं आहे। मीठ घालतो आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आपल्याला जेवढे हे लागतं तेवढं। आणि थोडंसं ते मिक्सरचा पॉट विसळून अर्धा ग्लास पाणी म्हणजे असं साधारणतः 4.5 ग्लास पाणी आपल्याला इथे लागलं आहे। आता पाणी छान उकळत आहे तोपर्यंत इकडे शेंगोळे करायला घेतले आहेत। आणि आता हे शेंगोळे झाले आहेत आणि शेंगोळे आपण उकळत्या पाण्यामध्ये घालणार आहोत। उकळलेल्या पाण्यामध्येच शेंगोळे घालतात त्यामुळे मग ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि चव देखील खूप छान लागते। आता हे थोडंसं टाकल्यानंतर काय होतं की टेम्परेचर कमी होऊन जातं त्यामुळे उकळी तुम्हाला दिसत नाही आहे। आता हे हलवलं की 1 मिनिटामध्ये पुन्हा चालू होतं। आता हे मध्ये मध्ये हलवत पाहायचं आणि तोपर्यंत इकडे मिरच्याची आणि मोहरीची फोडणी करून घेतलेली आहे वरून खाण्यासाठी। थोड्या थोड्या वेळाने असं उघडून बघायचं म्हणजे बुडालाही लागत नाही आणि शिजलं का ते असं बघायचं। थोडे शिजायचे आहेत, शिजले की मग आपण प्लेट इथे तयार करणार आहोत। तुम्हाला अशाच पारंपरिक नव्या जुन्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर नक्की करा। नमस्कार।